फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आज मी तुमच्यासोबत खूप छान इम्पॉर्टंट असा टॉपिक शेअर करणार आहे. तो म्हणजे काय, तर बऱ्याचदा आपल्याला डायरेक्ट कपड्यावर कटिंग करायची असते. म्हणजे काय, आपला टाइम वाचतो. कधी कधी आपल्याकडे खूप सारे कस्टमर असतात. तर अशा वेळेस आपला टाइम सेव्ह करणं खूप गरजेचं असतं. कमीत कमी टाइम मध्ये कटिंग आपल्याला करायची असते, ती देखील परफेक्ट. सो बऱ्याचदा आपल्याला डायरेक्ट कपड्यावर कटिंग करायची असते, म्हणजेच डायरेक्ट अस्तरवर. कारण की अस्तरचा ब्लाऊज असला की अस्तरवर, बिना अस्तरचा असेल तर डायरेक्ट ब्लाऊज पीसवर अशी कटिंग करायची असते. आणि कशा पद्धतीने करावी हे आपल्याला कळत नाही. कारण बऱ्याचदा आपण काय करतो, पेपर कटिंग ठेवून ब्लाऊज पीस कटिंग करतो. मग कुठे मार्जिन वगैरे एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर ते आपण घेऊ शकतो. पण ज्या वेळेस आपल्याला डायरेक्ट कपड्यावर कटिंग करायची असते, अशा वेळेस आपल्याला कटिंग करताना म्हणजे मार्किंग करतानाच खरं तर जे काही एक्स्ट्राचं मार्जिन आहे तर ते ऍड करायचं असतं. सो ते कसं करायचं, तर आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने परफेक्ट अशी प्रिन्सेस ब्लाऊजची डायरेक्ट कपड्यावर कटिंग कशी करायची हे सांगणार आहे. ते देखील कमीत कमी टाइम मध्ये आणि परफेक्ट अशी. सो चला मग आता खरं तर खूप इम्पॉर्टंट हा व्हिडिओ आहे आणि वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन असेल किंवा याआधी डायरेक्ट कपड्यावर कधीच कटिंग केलेली नसेल तरी सुद्धा तुम्ही सहज करू शकता. इतका साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत आज या ब्लाऊजची कटिंग शेअर करणार आहे. सो चला मग आता वेळ न घालवता महत्त्वाच्या टॉपिकला सुरुवात करूया. ठीक आहे, सो चला मग. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाऊज पीस. छान असा ब्लाऊज पीस आहे आणि जसं ब्लाऊज पीस आहे ना तशीच पूर्ण लेस साडीला आहे. म्हणजे खूप सुंदर साडी सुद्धा आहे आणि ब्लाऊज सुद्धा छान असा प्रिंटेड ब्लाऊज आहे. मॅचिंग असा अस्तर सुद्धा घेतलेला आहे. आणि बऱ्याचदा अशा प्रिंटेड ब्लाऊजवर कशा पद्धतीने डिझाईन बनवावी, ब्लाऊजची कटिंग स्टिचिंग करावी हे सुचत नाही. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला खूपच महत्त्वाचा ठरेल, कारण आज मी तुम्हाला अगदी व्यवस्थित आणि सोप्या पद्धतीने संपूर्ण कटिंग सांगणार आहे. एवढंच नाही तर हा जो काही ब्लाऊज आहे तर याची जी काही मापे आहेत तर ती मी ऑलरेडी इथे बोर्डवर लिहून घेतलेली आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट अशी डायरेक्ट कपड्यावर कटिंगही करता येईल आणि किती मार्जिन लुजिंग ऍड केलं गेलं पाहिजे तर हे देखील सहजच लक्षात येईल. ठीक आहे, सो बघा मग आपल्याला ब्लाऊजसाठी कुठली मापे लागतात तर ते आधी सांगते. तर ब्लाऊज कटिंगसाठी आपल्याला लागते उंची, छाती, कमर, पुढचा गळा, मागचा गळा, बाही लांबी, दंडघेर, शोल्डर आणि मुंडा. तर हा जो काही ब्लाऊज आहे तर ह्या ब्लाऊजची जी काही उंची आहे तर ती आहे ते 13 इंच. त्यामध्ये आपल्याला 1 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं. तर टोटल किती झालं मग ते 14. त्यानंतर तुमची जेवढी छाती असेल त्याचा 14 भाग घ्यायचा. तर ह्या ब्लाऊजची छाती आहे 32, तर त्याचा 14 भाग होतो 8 अधिक 2 इंच मार्जिन. तुम्ही इथे 1.5 इंच मार्जिन सुद्धा ऍड करू शकता. तर टोटल छातीची घडी झाली 10. कमर आहे 28, तर ती फिटिंगला लागते. पुढच्या आणि मागच्या गळ्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं आहे. त्यानंतर इथे तुमची जी काही बाही लांबी आहे तर ती आहे इथे 5 इंच. त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं आहे. तुम्ही पाऊण पण घेऊ शकतात जर का तुम्हाला स्टिचिंग करताना मार्जिन जास्त लागत असेल तर. ठीक आहे, तर त्यानंतर जो काही दंडघेर आहे तर तो आहे 11 इंच. तर हा फिटिंगला लागणार आहे. शोल्डर आहे 2.5 आणि मुंडा आहे 7.5. तर हा जो काही मुंडा आहे तर हा आहे फिटिंगचा. सो बघा मग अशा पद्धतीने ही मापे आहेत. किती लुजिंग मार्जिन ऍड करायचं हेही मी देखील सांगितलं आहे. आणि जेवढं आता अंडरलाईन केलेलं फायनल माप आहे तेच माप आपण इथे कटिंग करताना टाकणार आहोत. तर ते कसं टाकायचं, कुठे टाकायचं, अस्तरच्या म्हणजे जे काही अस्तर आहे त्याची घडी कशी घालायची, तर हे सगळंच पुढे तुमच्या नक्कीच लक्षात येईल. सो चला मग आता हा बोर्ड आपण साईडला ठेवूयात आणि कटिंगला सुरुवात करूयात. तुम्ही सुद्धा तुमच्या मापामध्ये सेम ह्याच पद्धतीने मार्जिन ऍड करायचं आहे आणि ते वहीमध्ये लिहून देखील घ्यायचं आहे. सो बघा मग हा आहे ब्लाऊज पीस. मी तुम्हाला सुरुवातीला पण दाखवला होता. याला ना लेस आहे म्हणजे बॉर्डर आणि त्याला पाइपिंग केलेली आहे, तर ती सेम ब्लाऊज पीसच्याच कलरची आहे. ब्लाऊज पीस देखील मस्त आहे. याला मॅचिंग इथे आपण खरं तर अस्तर सुद्धा घेतलेला आहे. आणि ज्या वेळेस अस्तरचा ब्लाऊज असतो त्यावेळेस सगळ्यात आधी आता आपल्याला अस्तरवरच कटिंग करावी लागते. सो चला मग आता आपण कटिंगला सुरुवात करूयात. तर आज आपण प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग करणार आहोत. आणि ज्या वेळेस आपण प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग करतो त्यावेळेस सगळ्यात आधी आपल्याला बॅक पार्ट कटिंग करायचा असतो. त्यासाठी आपल्याला डबल फोल्ड इथे अस्तर करून घ्यावा लागेल. तर इथे सगळ्यात आधी खालच्या साईडला एक सिंपल लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. म्हणजे जरी तुमचं फॅब्रिक वर खाली तिरकं कमी जास्त असेल तरी आपली कटिंग तिरकी यायला नको यासाठी. त्यानंतर
बंद बाजूच्या साईडने आपल्याला टाकायचं असतं ब्लाऊजची उंची. तर मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं आहे की ब्लाऊजची उंची किती आहे, त्यामध्ये किती मार्जिन ऍड केलेलं आहे. तर तुम्ही सुद्धा तुमची जी काही उंची असेल त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं. इथं उंची होती 13, 1 इंच मार्जिन, असं टोटल 14 इंचाला मार्किंग करून घेतली. त्यानंतर इथून टाकायचं आहे 5.5 गळा रुंदी आणि शोल्डर असं टोटल सोबतच. त्यानंतर पुन्हा इथून घ्यायचा आहे आपल्याला मुंडा. तर इथे मुंडा मी घेणार आहे 5.25 इंच. 5.5 घेतलं तरी सुद्धा चालेल, पण कधी कधी काही कस्टमरला तो टाईट वाटतो. सो त्यामुळे मग आता इथे मार्किंग करताना आपण थोडंसं लुझिंग मध्ये म्हणजेच 5.25 ला मार्किंग करून घेऊयात. ज्या कस्टमरला ब्लाऊज खूप फिटिंग मध्ये टाईट लागतो त्यावेळेस मग 32 साईजसाठी तुम्ही 5.5 मुंडा घ्यायचा आहे. ठीक आहे. आता मुंड्याची मार्किंग झाल्यानंतर पट्टीच्या सहाय्याने हे पॉइंट आपण जॉईन करून घेऊयात. त्यानंतर आता आपल्याला इथे छातीच्या 4थ्या भागाची मार्किंग करायची आहे, म्हणजे छातीची घडी 4था भाग अधिक तुमचं जे काही मार्जिन असेल ते. तर इथे मी म्हटलं होतं की 32 साईजचा ब्लाऊज आहे, त्यामुळे 8 चौक 32 अधिक 2 इंच असं टोटल 10 इंचाला आपण इथे मार्किंग करून घेतली. 10 इंचाची मार्किंग कमरेच्या साईडला सुद्धा करून घ्यायची आहे. सो मग मी ते करून घेते. खरं तर कमरेचं कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट ह्या पद्धतीने छातीच्या 4थ्या भागाचीच मार्किंग खालच्या साईडला करू शकता. फिटिंगच्या वेळेस तर ते आपलं ऍडजस्ट होतच आहे. ठीक आहे. आणि मग पट्टीच्या सहाय्याने हे पॉइंट आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचे आहे. यानंतर आता मुंड्याचा शेप द्यायचा आहे. तर बघा इथून जेवढा मुंडा असेल ना तर त्याचं निम्म घ्यायचं आहे. सो 3 ला 1 लाईनला मार्किंग केली. त्यानंतर क्रॉसमध्ये 1.5 इंचाला मार्किंग करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर मग आपल्याला बॅक साईडच्या मुंड्याचा शेप द्यायचा आहे. लक्षात राहू द्या, बॅक साईडचा मुंडा जो आहे तर तो आपला 1.5 इंचातून जात असतो. सो बघा मग मी ह्या पद्धतीने इथे मार्किंग करून घेतली. आता ही जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे कटिंग करून घ्यायची आहे. सो मग मी ते कटिंग करून घेते. मी पुन्हा सांगते की सगळ्यात आधी आपण बॅक पार्ट कट केलेला आहे आणि त्यानंतर ब्लाऊजचा फ्रंट पार्ट म्हणजे जो काही पुढचा भाग असेल तर तो आपण कटिंग करणार आहोत. तर ते पुढे तुमच्या लक्षात येईलच. सो बघा मग खालच्या साईडला जी काही एक स्ट्रेट लाईन होती तिथून कटिंग केली. त्यानंतर इथून आणि मग इथून आता आपल्याला कटिंग करायची आहे. लक्षात राहू द्या, डबल फोल्ड कपडा आहे. प्रत्येक कटिंग करताना आपल्याला डबल फोल्ड कपडा हा घ्यावाच लागतो, कारण प्रत्येक पार्ट हा आपला डबल असतो. आणि इथे बघा जी काही मुंड्याची आपण मार्किंग केलेली होती एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे कटिंग करून घ्यायची आहे. ठीक आहे. सो बघा मग फायनली इथे आपली बॅक पार्टची मार्किंग आणि कटिंग झालेली आहे. आणि आता आपल्याला ब्लाऊजच्या पुढच्या भागाची म्हणजे फ्रंट पार्टची कटिंग करायची आहे. त्यासाठी पहिली सगळ्यात महत्वाची स्टेप आहे ती म्हणजे तुमचा जो काही बॅक पार्ट आहे तर तो ठेवून आहे तशीच मार्किंग सगळ्यात आधी इथे आपल्याला करून घ्यायची आहे. तर आता मी इथून कटही करून घेते. थोडंसं एक्स्ट्राचं खाली ठेवलेलं आहे, कारण की आता हा तागातला डायरेक्ट सरसकट कपडा आहे ना, मग कटिंग करणं कपडा फिरवणं जरा हार्ड जाते. त्यामुळे मग जेवढा लागेल त्या अंदाजाने मी इथे कटिंग करून घेतली. आणि म्हटल्याप्रमाणे सगळ्यात महत्वाची आणि पहिली स्टेप आहे ती म्हणजे बॅक पार्ट ठेवून आहे तशीच मार्किंग करून घ्यायची. इथे सुद्धा आपण डबल फोल्ड कपडा घेतलेला आहे. इथे सुद्धा आता प्रत्येक पार्ट आपला हा डबलच कट होणार आहे. तर ही जी काही स्ट्रेट लाईन आहे बघा कडेने, तर मी ती डायरेक्ट पट्टीच्या सहाय्यानेच ड्रॉ करून घेते, जेणेकरून आपली मार्किंग तिरकी वगैरे व्हायला नको यासाठी. सो बघा मग आहे तशीच मार्किंग करायची आहे आपल्याला. खालच्या पार्टला झाली. त्यानंतर साईडला सुद्धा स्ट्रेटच लाईन आहे. सो तिथे सुद्धा मग आपण ह्या पद्धतीने एक लाईन ड्रॉ करून घेऊ. ठीक आहे. आणि त्यानंतर इथे वरच्या साईडला सुद्धा आपल्याला लाईन ड्रॉ करायची आहे. तर इथे सुद्धा तुम्ही हाताने किंवा पट्टीच्या सहाय्याने तुम्हाला जसं इझी वाटेल त्यानुसार तुम्ही इथे नक्कीच मार्किंग करू शकता. हे बघा इथून पुन्हा आपल्याला इथे खाली यायचं आहे या पद्धतीने. ठीक आहे. सो बघा मग फायनली बॅक पार्ट जसा आहे एक्झॅक्टली तसंच माप आपण इथे ड्रॉ करून घेतलेला आहे. आणि पुढे आता यामध्ये काय काय चेंजेस करायचे तर ते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगते. तर त्या नक्की फॉलो करा, म्हणजे तुम्हाला सुद्धा प्रिन्सेस ब्लाऊजची परफेक्ट कटिंग करणं इझी जाईल. तर सगळ्यात आधी आपलं पहिली स्टेप आहे ती म्हणजे ब्लाऊजची उंची अर्धा इंच वाढवणं. सो बघा मग इथे मी अर्धा इंच खाली एक मार्किंग करून घेतलेली आहे. खरं तर इथे मी चॉकचा वेगळा कलर यूज केला, जेणेकरून तुम्हाला काय चेंजेस करत आहोत तर हे लक्षात यावं आणि आधीची मार्किंग कुठली आहे तेही कळावं यासाठी. सो बघा मग इथून मी ही लाईन ड्रॉ करून घेतली. त्यानंतर आता पुढचं आहे
ते एक म्हणजे काय की गळ्याची मार्किंग किंवा मुंड्याचा शेप. तर आधी आपण मुंड्याचा शेप देऊयात. तर 5.6 मार्किंग केली मी इथं. पट्टीच्या सहाय्याने ही लाईन ड्रॉ करून घेते. म्हणजे काय होईल की पुढच्या मुंड्याची आपल्याला इथे मार्किंग करता यावी यासाठी. आणि पुढच्या मुंड्यासाठी आपल्याला खरं तर क्रॉसमध्ये 1 इंचाला मार्किंग करायची असते. म्हणजे बघा, पुढचा मुंडा 1 इंचातून जातो आणि बॅक साईडचा मुंडा आपला हा 1.5 इंचातून जात असतो. आणि ह्या पद्धतीने मुंड्याचा शेप मी ड्रॉ करून घेतला. शेप ड्रॉ केल्यानंतर बॅक साईडच्या मुंड्याला लगेच क्रॉसचा साईन मारायचा आहे, जेणेकरून कटिंग करताना आपलं कन्फ्युजन व्हायला नको. कारण बऱ्याचदा काय होतं, कटिंग करताना आपण जो काही बॅक साईडचा मुंडा आहे तिथूनच कट करतो. सो तसं होऊ नये यासाठी. त्यानंतर इथे 2.5 इंच गळा रुंदी घेतली. तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन देखील तुम्हाला इथे ऍड करायचं आहे. सो बघा, मग मी इथे गळ्याची मार्किंगही करून घेते. मी म्हटल्याप्रमाणे तुमचा जेवढा गळा असेल अर्धा इंच मार्जिन ऍड करायचं. तर इथे मी 6 इंचाला मार्किंग केली. पुन्हा 2.5 इंच गळा रुंदीची सुद्धा मार्किंग खालच्या साईडला पण करून घ्यायची आहे. आणि पट्टीच्या सहाय्याने आपल्याला इथे एक बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे. ठीक आहे. सो बघा, मग अजून एक महत्वाचं आहे की बऱ्याचदा आपण पुढचा गळा हा सिंपल गोल घेतो असतो किंवा चौकोनी देखील घेतो. बऱ्याच कस्टमर घेतात, पंचकोनी देखील घेतात. तर आज सुद्धा आपण थोडासा कर्व मध्ये पंचकोनी टाईप पुढचा गळा घेणार आहोत, जेणेकरून आपले वेगळ्या पद्धतीचा छान असा ट्रेंडिंग न्यू लुक मधली हा ब्लाऊज छान असा तयार व्हावा यासाठी. सो बघा, मग मी इथून ना असं ह्या पद्धतीने गोलाकार मार्किंग केलेली आहे. आणि खालच्या साईडला सुद्धा आपल्याला गोलाकार मार्किंगच करायची आहे. ठीक आहे. तर आता ती मार्किंग मी थोडीशी डार्क करते. इथे तुम्ही सिंपल गोल गळा सुद्धा घेऊ शकता. तर ते तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला कसं हवं आहे किंवा कस्टमरला कसं हवं आहे त्यावर. ठीक आहे. सो बघा, मग फायनली गळ्याची मार्किंग देखील झाली. म्हणजे मेन जे काही चेंजेस होते तर ते आपले झालेले आहे. म्हणजे काय, ब्लाऊजची उंची वाढवणे, मुंड्याचा शेप देणं आणि गळ्याची मार्किंग. त्यानंतर इथून 3.5 इंचाला आपल्याला एक मार्किंग करायची. त्याच्या पुढे 2 इंचाला एक मार्किंग करून घ्यायची. या स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे, नीट लक्ष देऊन बघायचं आहे. ठीक आहे. पहिली मार्किंग 3.5 इंचावर, त्यानंतर तिथून 2 इंचावर एक मार्किंग. त्यानंतर आपला जो काही मेन प्रिन्सेसचा टक्स आहे त्याची मार्किंग वरून खाली करायची आहे आपल्याला. तर ती आपण इथे 10.5 इंचाला करून घेतलेली आहे. त्यानंतर पुन्हा 3.5च्या लेवलमध्ये एक मार्किंग करून घ्यायची आणि पट्टीच्या सहाय्याने ही लाईन ड्रॉ करून घेतली. ठीक आहे. त्यानंतर आता प्रिन्सेसचा शेप द्यायचा आहे. तर इथून कर्व आपल्याला मुंड्याला इथे मॅच करायचा आहे. ओके. सो बघा, मग फायनली आपली इथे प्रिन्सेसचा हा शेप झाला. त्यानंतर इथून कर्व द्यायचा आहे 2 इंचाचा जी काही मार्किंग होती तिथे. तर हा जो काही शेप आहे त्याची तुम्हाला थोडीशी प्रॅक्टिस करावी लागेल. तो काही लगेचच जमेल असं नाहीये, पण इझी आहे. त्यानंतर बघा, इथून कमरेचा चौथा भाग म्हणजे 7 चोक 28, त्यानंतर 2 इंच मार्जिन आणि 2 इंच आपल्याला ऍड करायचे आहे. ते म्हणजे आपण जे काही 2 इंचचा टक्स पॉइंट घेतलेला आहे त्याची पुन्हा अर्धा इंच मार्जिन ऍड केली आणि तीच अर्धा इंचाची मार्जिन वरच्या साईडला सुद्धा ऍड करायची आहे आणि तो पॉइंट आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचा आहे. ठीक आहे. लक्षात राहू द्या, कमरेचा चौथा भाग अधिक 2 इंच मार्जिन प्लस पुन्हा 2 इंच टक्स पॉइंट मधले आणि अर्धा इंच दोन्ही पार्ट म्हणजे जो काही साईड पार्ट आहे तो आणि प्रिन्सेसचा कटोरी पार्ट जोडण्यासाठीचं लागणारं मार्जिन. सो या पद्धतीने मग आपण लाईन ड्रॉ केली. त्यानंतर बॅक पार्ट इथून असा मॅच करायचा आहे आणि उंचीची मार्किंग करून घ्यायची, जेणेकरून पुढचा आणि मागच्या पार्टची आपली उंची सेमच व्हावी. त्यासाठी ही स्टेप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तीच मार्किंग इकडच्या साईडला सुद्धा करून घेतली आणि मग हा पॉइंट आणि हा पॉइंट आपल्याला जॉईन करायचा. आता तुम्ही म्हणाल एवढंच जॉईन करायचं होतं तर आपण उंची का वाढवली? तर आपण परफेक्ट पफ येण्यासाठी उंची वाढवलेली आहे. ठीक आहे. सो बघा, मग अशा पद्धतीने याची मार्किंग झाली. आता मी हे थोडंसं लाईनने हायलाइट करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल कटिंग करताना कुठलं मार्जिन आहे, कुठला टक्स पॉइंट आहे, किती कट करायचा आहे. तर ह्या सगळ्या स्टेपसाठी ही स्टेप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे की 2 इंच आपण एक्स्ट्राचं मार्जिन ऍड केलं होतं. तर मग ते 2-2 इंचाची मार्किंग केली आणि लाईन ड्रॉ करून घ्यायची. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की परफेक्ट मार्किंग कुठली आहे, मार्जिन कोणतं आहे. तर ह्या सगळ्या मार्किंग्स वेगवेगळ्या तुमच्या लक्षात यावं त्यासाठी ही स्टेप खरं तर मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि बघा, मग मी इथे लाईन ड्रॉ करून घेते. ठीक आहे.
सो बघा मग फायनली आपल्या पुढच्या पार्टची सुद्धा इथे परफेक्ट अशी मार्किंग झालेली आहे. सो आता आपण इथे कटिंगला सुरुवात करूयात. लक्षात राहू द्या आता कटिंग करताना सुद्धा म्हणजे आता मार्किंग केलेली आहे तर काय काय चेंजेस करायचे, कुठे कटिंग करायची, तर हे नीट काळजीपूर्वक लक्ष द्या. बऱ्याचदा काय होतं की मार्किंग परफेक्ट येते पण आपले कटिंग चुकते. सो तसं होऊ देऊ नका. ठीक आहे. तर सगळ्यात आधी मी इथे थोडंसं स्ट्रेट कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला जी काही उंचीची मार्किंग होती ना तर तिथून कटिंग करायची आहे. खरं तर सगळ्यात आधी जी काही मेन मार्किंग आहे ना तिथून कट करूयात. डायरेक्ट तिरकी कटिंग केली तरी सुद्धा चालणार आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. सो बघा मग इथे मेन मी कट केलं. त्यानंतर जो काही आपला मुंडा आहे ना तर तिथूनही देखील आपल्याला कट करायचा आहे. तर लक्षात राहू द्या मुंडा कट करताना आपल्याला जो काही आपण पुढच्या भागाचा मुंड्याची मार्किंग केलेली आहे तर त्यावरच कट करायचं आहे. ठीक आहे. चुकूनही बॅक साईडच्या मुंड्यावर कटिंग करू नका, नाहीतर आपली कटिंग संपूर्ण चुकू शकते. त्यानंतर कडेकडेचं जे काही एक्स्ट्रा होतं तर ते सगळं कट करून घेतलेलं आहे. एवढंच नाही तर आता खालचा पार्टचं सुद्धा आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. म्हणजे जी काही उंची होती ना तर तिथे बघा तिरकी मार्किंग केली होती तर ते दोन्ही साईडचे पार्ट्स आपण कट करून घेतलेले आहे. ठीक आहे. त्यानंतर आता साईड पार्ट आणि प्रिन्सेसचा कटोरी पार्ट सुद्धा कट करून आपल्याला सेपरेट करायचा आहे. आणि हा जो काही मधला पार्ट आहे ना तर हा कट करून टाकायचा आहे. आणि खरं तर हा वेस्ट पार्ट होता म्हणूनच आपल्याला कमरेच्या साईडला कमी पडायला नको यासाठी आपण काय करतो, कमरेच्या चौथ्या भागामध्ये हे टक्स पॉईंटचे 2 इंच सुद्धा ऍड करत असतो. सो बघा मग फायनली अशा पद्धतीने फ्रंट पार्ट बॅक पार्ट कट झालेला आहे. आता तो ठेवून आपण जो काही मेन फॅब्रिक म्हणजे मेन ब्लाउज पीस आहे तर ते कटिंग करून घेऊयात. सो सगळ्यात आधी आता आपल्याला इथे बॅक पार्ट कट करून घ्यायचा आहे. लक्षात राहू द्या. तर डबल फोल्ड घडी घातलेली आहे. बंद बाजूच्या साईडने अशा पद्धतीने हा बॅक पार्ट ठेवलेला आहे. त्यानंतर साईड पार्ट आणि प्रिन्सेसचा कटोरी पार्ट देखील ठेवायचा आहे. तर हा पार्ट मी अशा पद्धतीने सेट केला. लक्षात राहू द्या इथे गळा आपण लगेच कट केलेला नाहीये तर तो आपण स्टिच करताना डायरेक्ट कटिंग करणार आहोत. आणि साईड पार्ट सुद्धा आपण इथे ठेवून घेतला आहे. ठीक आहे. आता अशा पद्धतीने सेट करायचं आहे. पण थोडंसं ब्लाऊज पीसला आपण इस्त्री करून घेऊयात जेणेकरून जी काही घडी आहे तर ती व्यवस्थित सेट होईल आणि मग आपल्याला कटिंग करणं सुद्धा इझी जाईल. त्यामुळे मग मी थोडंसं वरच्यावर इथे कटिंग प्रेस करून घेतलं. खूप पण काही केलं नाही पण थोडंसं केलेलं आहे जेणेकरून मग आपली कटिंग परफेक्ट यावी, तिरकी वगैरे जायला नको, कपडा कुठे कमी पडायला नको. कारण जर कुठे कमी पडला म्हणजे गोळा झालेलं वगैरे असलं तर काय होतं की कमी पडू शकतो. सो तसं होऊ नये त्यासाठी मग इथे आधी थोडंसं प्रेस करून घेतलं आणि ज्या पद्धतीने आधी सेट केलं होतं सेम त्याच पद्धतीने इथे आपण सेट करून घेऊयात. ठीक आहे. खालच्या साईडने पण बरोबर आपली लेवल आहे की नाही तर ते देखील इथे चेक करायचं आहे. आणि बघा मग सगळ्या साईडने एक्स्ट्राचं मार्जिन ठेवत आता आपण इथे कटिंग करून घेऊयात. तर सगळ्यात आधी बघा बॅक पार्टचीच मी इथे कट केलेली आहे. सगळ्या साईडने एक्स्ट्रा मार्जिन ठेवलं जेणेकरून स्टिचिंग करणं इझी जावं यासाठी. आणि खालच्या साईडचं सुद्धा जे काही एक्स्ट्रा होतं ना तर ते कट केलं. म्हणजे थोडंसं एक्स्ट्राचं तर ठेवलेलंच आहे पण ते व्यवस्थित सेट देखील करून घेतला. त्यानंतर मग आपला प्रिन्सेसचा पार्ट आणि हा जो काही साईड पार्ट आहे तर तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. तर इथे सुद्धा आपल्याला खरं तर थोडंसं सगळ्याच साईडने मार्जिन लागणार आहे स्टिचिंगला इझी जावं. एकदम परफेक्ट जर घेतलं तर बऱ्याचदा काय होतं ब्लाऊज पीसचा कपडा हा काय स्ट्रेचेबल असतो, ताणला जातो, कधी कमी पडतो, कटिंग करताना ताणतो, स्टिचिंग करताना तो जरा जवळ येतो. सो तसं होऊ नये आणि आपल्याला कपडा कमी पडायला नको म्हणून मेन फॅब्रिक आपण थोडंसं एक्स्ट्राचं इथे कट करत असतो. ठीक आहे. सो बघा मग साईड पार्ट सुद्धा अगदी व्यवस्थित सेट करून कट करून घेतला. त्यानंतर प्रिन्सेसचा कटोरी पार्ट सुद्धा आपण आता इथे कटिंग करून घेऊयात. आणि इथे सुद्धा सगळ्याच साईडने आपल्याला खरं तर थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवत कटिंग करून घ्यायची आहे. ठीक आहे. सो बघा मग फायनली प्रिन्सेस ब्लाऊजचा हा पार्ट सुद्धा इथे आपला कट झाला. कट करून मी हे सेपरेट देखील करून घेते. सो बघा मग फायनली आपली इथे 32 साईजच्या प्रिन्सेस ब्लाऊजची संपूर्ण डायरेक्ट कपड्यावर कटिंग झालेली आहे. हा आहे आपला फ्रंट पार्ट. एक्स्ट्राचं म्हणजे अस्तर ठेवून डायरेक्ट मेन फॅब्रिक देखील आपण कट केलेलं आहे. मार्किंग गळ्याचा आकार अगदी परफेक्ट आलेला आहे. अगदी सोप्या पद्धतीने डायरेक्ट कपड्यावर कटिंग कशी करायची हे मी तुमच्यासोबत शेअर केलं. एवढंच नाही तर इथे बॅक पार्ट सुद्धा आपला कटिंग झालेला आहे. पण इथे आपली बाही कटिंग झालेली नाहीये कारण की ह्या ब्लाउजवरची बाही खूप सुंदर ट्रेंडिंग न्यू लुक मधली आहे जरा. सो त्यामुळे त्याचा सेपरेट व्हिडिओ कटिंग आणि स्टिचिंगचा मी तुमच्यासोबत लवकरात लवकर शेअर करेल. आणि आज मी तुम्हाला जे सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही कटिंग करून बघा. नक्कीच तुम्हाला सुद्धा परफेक्ट अशी कटिंग करता येईल.
मार्जिन लुजिन नक्कीच लक्षात आलं असेल. सो मी ज्या स्टेप बाय स्टेप कटिंग केली, पुढचा भाग ठेवून म्हणजे मागचा भाग ठेवून पुढच्या भागात जे काही चेंजेस केले, तुम्ही सुद्धा सेम त्याच पद्धतीने करून बघा. नक्कीच तुम्हाला जमेल. पण जर यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. असंही संपूर्ण कटिंग स्टिचिंग मी तुम्हाला अगदी सावकाश आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूपच सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजेच बाय चान्स जरी तुम्ही कुणी नवीन शिकत असेल, याआधी डायरेक्ट कपड्यावर कधीच कटिंग केलेली नसेल, तरी सुद्धा तुम्हाला परफेक्ट कटिंग करता येईल. एवढंच नाही तर परफेक्ट पफ येण्यासाठी सुद्धा खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स शेअर केलेल्या आहे. सो त्या फॉलो करून जर का तुम्ही ब्लाऊज कटिंग केला तर नक्कीच तुम्हाला सुद्धा परफेक्ट कटिंग जमेलच. ठीक आहे. तर बघा मग फायनली परफेक्ट अशी कटिंग झालेली आहे, अस्तर आणि ब्लाऊज पीस दोन्ही पण. आणि अस्तरवर कशी मार्किंग कटिंग करायची, त्याचबरोबर अस्तरचे पार्ट ठेवून ब्लाऊज पीस कसा कट करायचा, तर हे सगळं मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट अशी कटिंग कुठल्याही साईजची सहजच कट करता यावी, खरं तर यासाठी. ठीक आहे. सो या पद्धतीने करून बघा. आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.